या झाला का या 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 हा या नेट नेट या या नमस्कार, मी सी.के. ठाकरे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी नंदुरबार. आपल्या जिल्ह्यात सध्या पाऊस चांगला राहील असं अनुमान आहे. याकरता कृषी विभागाने संपूर्ण तयारी केलेली असून सध्या स्थितीत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं खतं, बियाणं आणि औषधं भेटण्यासाठी 7 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. त्यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याला 1 भरारी पथक व जिल्ह्याला 1 अशी रचना केलेली आहे. यात प्रामुख्याने तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख असतील आणि जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी यांना प्रमुख केलेलं आहे. या भरारी पथकाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात जे काही सध्या स्थितीत बियाणं प्राप्त होत आहे हे एक प्रमाणित बियाणं असावं आणि चांगल्या दर्जाचं असावं याची खातरजमा करण्यात येत आहे. ह्या भरारी पथकाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास 22 गुणनियंत्रण निरीक्षक आहेत. या सर्व गुणनियंत्रण निरीक्षकाच्या मार्फत प्रत्येक दुकानावरती रँडमली भेट देऊन जिथं पहिले होलसेलर्स आहेत तिथं भेटी देणे, त्याच्यानंतर मग रिटेलरकडे भेटी देऊन त्याची प्राप्त होणारे बियाणे हे प्रमाणित आहे किंवा योग्य असल्याची खात्री केली जात आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात बोगस बियाणं पडू नये याची संपूर्ण दक्षता कृषी विभाग घेत आहे. शिवाय सध्या स्थितीत आपल्याकडे कापूस वाणामध्ये STBTचं काही बियाणं प्राप्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याच्यासाठी देखील या भरारी पथकांना सतर्क केलेलं आहे आणि रात्रीच्या गस्ती घालून पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने रात्रीच्या गस्ती घालून असं कुठं आढळलं तर निश्चितच त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आजपर्यंत आपण कापूस पिकाच्या बाबतीत STBTच्या बाबतीत 3 फौजदारी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आता आपलं जे काही खरीपाचं क्षेत्र आहे ते प्रामुख्याने 2,96,000 आहे. गतवर्षी हे क्षेत्र 2,91,000 होतं. यावर्षी थोडंसं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आता आपल्या जिल्ह्यात जे प्रमुख पिकं आहेत जास्त करून आपल्याकडे कापसाचा पेरा होत असतो आणि हे क्षेत्र जवळपास जे काही कापसाचं लागवडीखाली यावर्षी क्षेत्र येणार आहे ते अंदाजित 1,25,000 येणार आहे. याची एकूण क्षेत्राची टक्केवारी जर आपण बघितली तर निव्वळ कापसाखालचं क्षेत्र हे 46% जाणार आहे. त्याच्या खालोखाल आपल्याकडे मक्याचं क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वर्षी सोयाबीन 2 नंबरला होतं, पण ऐन फुलोरावस्थेत सततच्या पावसामुळे मागच्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न जरा घटलेलं होतं आणि निश्चितच शेतकऱ्यांना बाजारभावाचा विचार करता
मक्याला मागच्या वर्षी बाजारभाव चांगले असल्या कारणाने व मक्यात फारशा अडचणी न आल्यामुळे यावर्षी मक्याचं क्षेत्र वाढेल ते जवळपास मक्याचं क्षेत्र यावर्षी 39,000 हेक्टर असण्याची शक्यता आहे. त्याच्या खालोखाल सोयाबीन असणार आहे ते जवळपास 31,000 असेल. तदनंतर ज्वारी असेल ते 24,500च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आणि आपल्याकडे भाताचं पीक आहे नवापूर तालुक्यात महत्त्वाचं, त्यात जवळपास 23,500 हेक्टर असण्याची शक्यता आहे. त्याच्या खालोखाल भुईमुगाचं क्षेत्र असेल, उडीद मुगाचं क्षेत्र असेल, असं एकूण यावर्षी 2,96,000 हेक्टरची लागवड आपल्याकडे होईल. त्याच्यानंतर आपल्याला जे काही बियाण्याचं नियोजन कृषी विभागाने केलेलं आहे त्यात प्रामुख्याने जे काही बियाणं आहे ते आपल्याला महाबीजकडून व खाजगी कंपन्यांकडून प्राप्त होणार आहे. जवळपास यावर्षी आपल्याला जे काही प्राप्त झालेलं बियाणं आहे आज अखेरपर्यंत 60% बियाणं हे दुकानदारापर्यंत किंवा रिटेलरपर्यंत पोहोचलेलं आहे आणि येत्या 4-5 दिवसात संपूर्ण पोहोचेल याची खात्री आहे. कुठल्याही प्रकारे कुठल्या बियाण्याचा तुटवडा राहणार नाही. रासायनिक खताच्या बाबतीत देखील आपण नियोजन केलेलं असून याचं कृषी आयुक्तालयाकडून आपल्याला आमंत्रण भेटलेलं आहे आणि यात साधारणपणे जे काही आपल्याकडे खताचा प्रामुख्याने वापर केला जातो किंवा मागणी असते ती युरिया आहे, MOP आहे, त्याच्यानंतर DAP आहे, SSP आहे आणि काही संयुक्त खते असतात. यात प्रामुख्याने यावर्षी आपल्याकडे 1,41,900 मेट्रिक टनाचा आपली मागणी आहे. आज अखेरपर्यंत आपल्याला कृषी आयुक्तालयाकडून 1,01,000 मेट्रिक टनाचं आमंत्रण प्राप्त झालेलं आहे. याच्यापैकी आपल्याला आज अखेरपर्यंत आपल्या जिल्ह्यात जी उपलब्ध खतं आहेत ती 1,39,000 मेट्रिक टन एवढी उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा दुसराही होतो की आपल्याकडे यावर्षी देखील खताचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. सर्व शेतकऱ्यांना वेळेत खतं पोचतील याची दक्षता कृषी विभाग घेत आहे. सर खत विक्रेत्यांकडनं शेतकऱ्यांना अनावश्यक खतं दिली जातात ज्याची गरज नसताना, तर त्यावर कृषी विभागाने कारवाई होणार? काही कृषीनिविष्ट विक्रेताधारकाकडून अनावश्यक खतं दिली असल्याची तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झालेली आहे आणि राज्यस्तरावरती देखील याबाबतचं संपूर्ण आढावा सातत्याने घेतला जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार अशा विक्रेत्यांवरती कठोर कारवाई निश्चितच केली जाईल. याच्यासाठी आपण जनजागृती मोहीम कृषी विभागामार्फत हाती घेतलेली आहे. कृषी विभागाला जे काही कर्मचारी आहेत कृषी विभागाचे त्यांच्यामार्फत आपण शेतकऱ्यांमध्ये याचं जागृती करीत आहोत आणि प्रत्येक दुकानदाराकडे असं कुठल्या प्रकारे विक्री करू नये या आशयाचा आपण त्यांना वेगवेगळ्या सभाच्या माध्यमातून आता आपण कार्यशाळा घेतली होती त्याच्यातही आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली देखील याबाबत विक्रेत्यांची बैठक आयोजित केलेली होती. त्यात देखील आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा कुठल्याही प्रकारे आपल्याला हे कंपल्सरी करता येणार नाही, आवश्यक खतं विक्री करता येणार नाही. असं जर कोणी करायचा प्रयत्न केला तर जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याखाली त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. हे आपल्या माध्यमातून मी सर्व विक्रेत्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद. सर आवश्यक खतं कोणते शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी? आवश्यक खतं म्हणजे जे पीक आपण लावतो त्या पिकाच्या गरजेनुसार मग ते नत्रस पूरक माध्यमं वेगवेगळे असू शकते पण नत्रस पूरक पालाश हे 3 मुख्य घटक असतात आणि बाकी सूक्ष्मजीवाणू असतात, काही दुय्यम गरजा असतात. तर याच्यासाठी म्हणजे आपण त्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणू. याच्यासाठी ज्या खतातून त्यांना आवश्यक असेल ती खतं त्यांनी दुकानदाराने द्यावीत. म्हणजेच थोडक्यात शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या खताव्यतिरिक्त अन्य खतं त्यांनी कंपल्सरी देऊ नये किंवा आग्रह धरू नये हे घेऊन जाण्याचं. शेतकऱ्यांची मागणी ज्या खताची असेल ती त्यांनी फक्त द्यावीत. ओके. बाबतीत एकतर बोगस बियाणं जे आहे त्याच्यावरती एक पाकिटावरती परिपूर्ण माहिती लिहिलेली नसते. जसे की विक्री मूल्य जे असते त्याचा उल्लेख नसतो आणि संपूर्ण माहिती लिहिलेली नसते. त्याच्यामुळे आणि काही ठिकाणी काही पाकिटांवरती QR कोड दिसून आलेले आहेत. तर अशा प्रकारचं आता कुठलंही असं QR कोड असणं किंवा अपूर्ण माहिती असणं किंवा ते संशयास्पद असणं हे निश्चितच तातडीने ओळखता येते आणि ते त्याप्रमाणे ते आपण ओळखू शकतो.